गणेश प्रिया योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुम्रगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणव्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभावरीताई पवित्र अशा श्रावण महिन्यात ज्यांच्या मांडीवरती बसून अभ्यास करण्याची मला सुवर्ण संधी मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र अशा देवालयात उपस्थित असलेल्या या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी व वृषालीताई त्याचप्रमाणे शिवपार्वती स्वरूप श्री घोडके काका व येथे उपस्थित सर्व शिव उपासक नित्याच्या सवयीप्रमाणे मंगलाचरणाच्या आपण 5 ओळी घेऊ। अध्याय 43 किरात अवतार। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। मागील अध्यायी संकीर्तन केले सुरेश्वराख्यान। आता सद्गुरुदयाघन कथा सुरसवद्वी पुढे नंदीश्वर कथा सांगती सनत कुमारादी श्रवण करती श्री शिवकिरावतारावहती श्रवण करावी अवधाने। द्वितीय होता पराजित पांडव झाला निराश्रित तदा पाचही बंधू द्रौपदी सहित द्वैतवनी राहिले पांडवा छळावा कारण दुर्वासा प्रेरी संयोधन तेव्हा शिष्यास वर्तमान दुर्वास गेले द्वैतवनी। काल सांगता सांगता हळूच मी मध्ये महाभारताचा उल्लेख केला आणि नेमकी आजची ही कथा जी आहे ती थोडीशी महाभारतातलीच आहे। ही वनपर्वातली कथा असंही याला आपल्याला म्हणता येईल। आणि महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतारी पूर्ण काम आहे व त्याप्रमाणे त्यांचे जे काही भक्त होते अशा भक्तांच्या यादीमध्ये 1 नंबरला ज्यांचं नाव येतं ते म्हणजे भीष्म पितामह आणि 2 नंबरला नाव येतं ती त्यांची भगिनी ती म्हणजे द्रौपदी। आपल्याला माहिती आहे की विष्णू सहस्त्रनामाचे रचयिते जे आहेत ते भीष्म पितामह। भीष्म पितामह हे भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे ओळखून होते आणि म्हणून की काय यांची एक सुंदर कथा मला आठवते दोघांची। 1-2 साहित्य मराठी साहित्य विश्वामध्ये 2 नावाजलेले 2 ग्रंथ आहेत। एक म्हणजे मृत्युंजय आणि दुसरं म्हणजे राधेय। आणि मृत्युंजय याच्यामध्ये या महाभारतातील प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र असं रेखाचित्र चितारलेलं आहे आणि म्हणून भीष्म पितामह यांच्या याच्यामध्ये एक मोठा छान उल्लेख येतो। आपल्याला माहिती की महाभारताचं युद्ध हे 18 दिवस चाललं आणि ज्या दिवशी भीष्म पितामह शरपंजरीवरती पडले त्याच्या आदल्या दिवशीची ही कथा ही मृत्युंजयमध्ये मोठी छान आलेली आहे। त्यांच्या शब्दात कदाचित मला ती सांगता येणार नाही पण मी एक अल्पसा माझा प्रयत्न मी इथे करत आहे। ते असं लिहितात की एकदा भीष्म पितामहांनी त्या सम्रांगणी त्या युद्ध समाप्तीच्या दिवशी एक मोठी भीष्म प्रतिज्ञा केली होती
ती म्हणजे उद्याचा उगवणारा सूर्य हा जरी अर्जुन बघेल तरी अस्ताचला जाणारा सूर्य हा अर्जुन बघणार नाही, कारण त्याची गाठ असेल ती प्रत्यक्ष माझ्याशी. अशी भीष्म पितामहांनी त्या दिवशी प्रतिज्ञा घेतली होती. आता मी हे का सांगतोय, कारण मला सांगायचा मुद्दा फक्त हाच आहे की श्रीकृष्ण हे पूर्ण काम पूर्ण पुरुष आहे हे फक्त दोघांना माहित होतं. एक म्हणजे भीष्म पितामह आणि दुसरं म्हणजे द्रौपदी. झालं, यांनी तर शपथ घेतली, भीष्म प्रतिज्ञा यांनी घेतली. आणि त्या दिवशी त्या रात्री कौरवांकडील जो पक्ष होता, जे सैनिकगण त्यांचे सर्व जे होते, हे अत्यंत आनंदी आणि उत्साही होते की उद्याचा दिवस तरी किमान आपल्या शिलकेमध्ये पडेल, आपल्या बाजूनं येईल. आणि त्याचप्रमाणे इकडं पांडवांकडील जे थोडस वातावरण होतं हे थोडस कुठेतरी याला गांभीर्याची झलक याला आलेली होती. पण निशंक होती ती फक्त द्रौपदी, कारण तिचा पूर्ण विश्वास भगवान श्रीकृष्णावरती होता. आणि झालंही तसंच. रात्री यांच्या शिबिकेमध्ये, यांच्या सर्व तंबूंमध्ये जेव्हा निदानी झाली, तिने भगवान श्रीकृष्णाच्या ही धावाच करत होती, तितक्यात तिच्या दासींनी निरोप आणला की भगवान श्रीकृष्ण आपल्याला भेटू इच्छितात. भगवान श्रीकृष्ण हे तिच्या शिबिकेमध्ये गेले, तिच्या तंबूमध्ये गेले आणि द्रौपदीला आज्ञा केली की अत्यंत 2च मिनिटांमध्ये तू 16 शृंगार करून तयार राहा, आपल्याला कुठेतरी जायचं. असं म्हणून ते त्या शिबिकेच्या बाहेरून उभे राहिले. मग आता हिला सुद्धा वाटलं की एवढा निबिड अंधार इथे पडलेला आहे, रातकिडे किर्र करतात आणि याच्यामध्ये यांची अशी आज्ञा, ठीक आहे हे पूर्ण पुरुष आहे, जाऊ यांच्यासोबत. पटकन तिनं तिचे 16 शृंगार तिनं केला. ती तयार झाली, शिबिकेच्या बाहेर आली. भगवान श्रीकृष्णाचा रथ तयार होता. श्रीकृष्णाने तिला हाताला धरलं, रथावरती चढवलं आणि तिनं काही विचारायच्या आत मोठ्या चपळाईनं भगवान श्रीकृष्णांनी घोड्यांचे लगाम, रथाला असलेल्या घोड्यांचे लगाम ही ढिल्ली सोडली आणि वाऱ्याच्या वेगानं ते सुद्धा दौडायला लागले. कुठं पोहोचले ते? कौरवांच्या जिथे तंबू होते त्याच्या थोडस अलीकडे भगवान श्रीकृष्णाने त्यांचा रथ थांबवला. पटकन चपळाईने ते खाली उतरले. द्रौपदीला हात दिला, तिला खाली उतरवलं आणि तिला म्हणे आता फक्त माझ्यासोबत तू चल. आणि कुठे जायचं? आणि आपल्याला भीष्म पितामहांकडे जायचं. आणि म्हणे मग मी काय करू तिथे जाऊन? काहीच करू नको म्हणे, फक्त त्यांना नमस्कार कर, एवढंच कर म्हणे. आणि मग हे जसे दोघ जण त्यांच्या शिबिकेच्या बाहेर आले, मध्यरात्र उलटून गेलेली होती. आपल्याला माहिती आहे भीष्म पितामह म्हणजे अजन्म ब्रह्मचारी, त्यामुळे ते ध्यानस्थ बसलेले होते, ते शिवाचं ध्यान करत बसलेले होते. आणि त्याच वेळेस ही त्यांच्या शिबिकेच्या बाहेर उभी राहिली. हिनं जोडे बाजूला काढले. भगवान श्रीकृष्णाने ते जोडे उचलून हातात धरले, कारण कोणी बघू नये म्हणून. आणि तिला नेत्र संकेतानं आतमध्ये पाठवली. ती जशी आतमध्ये गेली, तिच्या केसांमध्ये माळलेला जो गजरा होता त्याचा एक मंद सुगंध सर्वकडे दरवळायला लागला. आणि खाली वागताना तिच्या हातातील कंकणांचा जो कंकणरोध झाला तोच फक्त यांच्या कानी पडला. आणि नेत्र बंद असताना यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि ती हसली. आणि आज तुम्हीच तर प्रतिज्ञा घेतली होती ना म्हणून की उद्याचा उगवला सूर्य जरी हा पाहिल तर अस्ताचला जाणारा सूर्य हा बघणार नाही म्हणून. आणि तितक्यात त्यांनी डोळे उघडले, समोर नाचून बघितली. त्यांच्या डोळ्यामध्ये काळजात त्यांच्या धस्स झालं, डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. आणि एकदम बाल्यावस्थासारखं ते काय वाजले, कुठे माझा माखन जोर, कुठे तो लीला नाटकी, अगं तुला इथं घेऊन येणारा फक्त एकच, तो भगवान श्रीकृष्ण म्हणे. मला माहिती आहे म्हणे, हे सगळे त्याची लीला आहे म्हणे. आणि असं म्हणून ते पटकन त्यांच्या आसनावरून उठले आणि त्या शिबिकेच्या बाहेर जेव्हा आले
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिचे जोडे असे छातीजवळ धरलेले होते. त्यांनी बघितलं आणि पटकन ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती नतमस्तक झाले. एवढा अधिकार भीष्म पितामहांचा होता. आणि मग त्यांनी सांगितलं, वा देवा वा, तुमची कमाल आहे म्हणे खरंच, की मी रणात शस्त्र उचलणार नाही, ही माझी भीष्म प्रतिज्ञा, पण मी तुला रणात शस्त्र उचलल्याशिवाय मी राहणार नाही म्हणे, ही तुमची कृष्ण नीतीचं नाव म्हणे. असं म्हणून मग नंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आलिंगन दिलं, ते नतमस्तक झाले. आणि नंतर मग भीष्म पितामह पुढं द्रौपदीला असं वदले की पांडवांसोबत जोपर्यंत माझा भगवान श्रीकृष्ण आहे ना म्हणे, तोपर्यंत अर्जुनाच्या काय पाचापैकी एकाच्याही केसाला धक्का लागणार नाही. ही ती कथा आहे, मोठी छान आहे. आणि म्हणून माझी सर्वांना हीच प्रार्थना आहे की तुम्हाला जर महाभारत हे त्या अर्थानं, खऱ्या अर्थानं मनोविश्लेषणात्मक जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर निश्चित तुम्ही आयुष्यात एकदा तरी मृत्युंजय नावाची कादंबरी तुम्ही वाचा. मोठं सुंदर असलेलं त्यांचं शब्द सामर्थ्य आहे. आणि त्यानंतरचा आजचा जो आपला अध्याय आहे तो म्हणजे किरात अवतार हा अध्याय आहे. आपल्याला माहिती की महाभारत हे का झालं. महाभारत हे झालं हे फक्त राजगादीवरनं झालेलं आहे. ही कथा आपल्याला सर्वांना माहिती, त्यामुळे मी जास्त काही त्याच्यामध्ये खोलात घुसत नाही. पण कौरवांनी काय केलं, दुर्योधनांनी आणि दुःशासनाने त्याच्या मामाला बोलवून घेतले, शकुनी मामा. आणि म्हणून तेव्हापासून अशी एक म्हण सर्वाकडे श्रुत झालेली आहे की मामा असावा तो शकुनी सारखा. तो इतरांसाठी जरी दुष्ट होता तरी भाच्यांचं कल्याण करणारा मात्र तो होता बरं का. त्याच्यामुळे मामा कोणासारखा असावा, शकुनी सारखा. मग त्यानं काय केलं, त्यानं चाल खेळली आणि त्यानं असं सांगितलं की आपण आता द्यूत खेळूया, पांडव विरुद्ध कौरव, फाशी मी टाकेल म्हणे. आणि ते फाशी सुद्धा असे होते की ते याच्या मनाप्रमाणे ते फाशी पडत होते म्हणे. आणि मग हरलं तर काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की कौरव जर कधी हारले तर राजगादी आम्ही पांडवांना देऊन टाकू, आणि पांडव जर कधी हारले तर 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात यांनी जायचं म्हणून. आणि मग पूर्ण हा जो द्यूत खेळ होता हा त्याच्या मर्जीप्रमाणे झाला, शकुनीच्या. आणि त्यामध्ये बिचारा पांडव जे होते हे सत्याला धरून चालणारे होते, साधे होते, आपणा स्वतःशी राहे प्रामाणिक, तोची बा नेमक बोलू शके, असे होते ते बिचारे. आणि ते हरल्यानंतर निघाले वनामध्ये. वनपर्वात ते जात असताना द्वैत वनामध्ये ते आले. आणि या द्वैत वनामध्ये ते राहायला लागले. आणि या द्वैत वनात ते राहत असताना आता नेमकी अन्नाची व्यवस्था काय, म्हणून त्यांनी सूर्याची आराधना केली. आणि सूर्यानं एक थाळी त्यांना भेट म्हणून दिली. आणि त्या थाळीमध्ये या 5 जणांना पुरेल, 6 जणांना पुरेल एवढं अन्न त्या थाळीमध्ये येत. आणि मग अशा प्रकारे यांचे दिवस, यांचे एक एक दिवस यांचे जात होते. पण तरीही दुर्योधनाचं अजून समाधान झालेलं नव्हतं. यांना वनवासात पाठवलं तरी हे वनवासात कुठे कुठे आहेत आणि नेमकी आता काय करत आहेत त्यासाठी यांच्या मागे यांनी दूत लावून ठेवलेली होती. आणि मग आता यांची परीक्षाच बघायची असं ठरवून एक दिवस दुर्योधनाने जे आहे ते दुर्वास ऋषींना सांगितलं की तुम्ही त्या द्वैतवनात जा आणि पांडवांकडे भोजनाची मागणी करा. आणि सोबत काय होतं त्यांच्या, त्या दुर्वास ऋषींचे 10,000 शिष्य होते. झालं, हे दुर्वास ऋषी त्यांच्या 10,000 शिष्यांसमवेत द्वैतवनात आले. पांडवांकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आमच्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करा.
ठीक आहे म्हणे, आम्ही तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो, तुम्ही तुमचा स्नान संध्यादी कार्यक्रम उरकून तुम्ही या म्हणे. बाजूलाच एक नदी वाहते, नदीवरती जा, स्नान वगैरे करून तुम्ही या. आणि हे जसे तिकडे गेले तसं इकडे द्रौपदीने मात्र भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. भगवान श्रीकृष्णाला पाचारण केलं आणि त्याच वेळेस तो द्वारकेचा नाथ तिथे प्रकट झाला आणि तिला असं विचारलं की तुला दिलेली ती सूर्याची थाळी इकडं आण. ती थाळी त्यांनी घेतली आणि या ग्रंथात असा उल्लेख आहे की त्या थाळीला भाजीचं कुठेतरी कोपऱ्यामध्ये पान चिकटलेलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी ते जसं खाल्लं तसं या सर्वांच्या डोळ्यासमोर पंचपक्वान्नाचे ताटच्या ताट, हंडेच्या हंडे भरलेले हे तिथं प्रकट झाले. आणि एवढं करून भगवान श्रीकृष्ण तिथून गुप्त झाले. थोड्याच वेळात ऋषींची स्वारी आली, समवेत 10,000 शिष्य आले, पंक्ती बसल्या, पानं वाढले, सर्वांनी पोटभर जेवण केलं, नवे नवे तृप्तीचा ढेकरही दिला आणि अत्यंत उत्तम असे आशीर्वाद देऊन दुर्वास ऋषी जे ते तिथनं चालते झाले. दुर्वास ऋषी नंतर तिथनं निघून गेले. मग त्यानंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जेव्हा द्रौपदी खिन्न अशा प्रकारे बसलेली होती, हा सर्व विषय तिला आठवत होते. एक एक दिवस तिच्या नेत्रचक्षुषमोर तिच्या जेव्हा येत होते तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला आणि पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णाला पाचारण केलं. भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि भगवान श्रीकृष्णांनी तिला असं सांगितलं की हा दुर्योधन आहे ना म्हणे, हा तुम्हाला वनात सुद्धा चांगल्या पद्धतीने राहू देत नाहीये म्हणे, तो काहीतरी कुरापती तो काढतोच आहे म्हणे. आणि यासाठी आता तुम्हाला एक व्रत करायचं मी सांगणार आहे म्हणे. मध्यंतरी मला महात्मा उपमन्यू, ज्या काल उपमन्यूची कथा आपण बघितली, त्या महात्मा उपमन्यूंनी मध्यंतरी मला एकदा शिव आराधना करण्याची त्यांनी मला आज्ञा केली होती. आता ती कथा आपली पुढे येणार आहे की कशी भगवान श्रीकृष्णांना शिव आराधनेमुळे पुढे पुत्रप्राप्ती झाली. ती कथा नेमकी पुढे आता येणार आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले की महात्मा उपमन्यूच्या आदेशावरून पुढे नंतर मी बटुक पर्वतावरती जाऊन 7 महिन्यापर्यंत शिव आराधना मी केली आणि त्यामुळे माझी सुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आता शिव आराधना करा, त्या शिवाला तुम्ही भजा. आणि मग हे जेव्हा पुढे तिथून अदृश्य झाले त्यानंतर असेच काही दिवस जात होते. नेमकी शिव आराधना कशी करायची, शिवाला कसं भजायचं, मग आपल्याकडे तर त्याची कुठलं एखादं शिवलिंग नाहीये, भजण्यासाठी नेमकी काय करायचं या विचारांच्या ते गर्तेत असताना एक दिवस या द्वैतवनामध्ये व्यास ऋषी आले. व्यास महर्षी व्यास आले आणि त्यांनी सांगितलं की हे अर्जुना, तुम्हाला जर या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर तुम्ही भगवान शिवाची आराधना करा. आणि त्यासाठी मात्र त्यांनी त्यांना असं सांगितलं की मन स्थिर ठेवून तू इंद्रविद्येचा जप कर, मी तुला इंद्रविद्या शिकवतो, मी तुला इंद्रविद्या देतो, असं व्यासांनी त्याला सांगितलं. आणि नंतर हेही सांगितलं की या इंद्रविद्येचं जसं जसं तुझं तप वाढत जाईल तसं तसं स्वतः देवराज इंद्र येतील, ते स्वतःहून तुझी परीक्षा पाहतील आणि त्यानंतर ते स्वतःच्या मुखातनं तुला शिव पंचाक्षर मंत्राचा जप देतील. आणि म्हणून मी नेहमी हे सांगत असतो की आम्ही जो जप करतो ना तो गुरुमुख झालेला असावा, नाही तर तो व्यर्थ जातो, त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा जेव्हा संथा घ्यायची असते तेव्हा जोपर्यंत ती गुरुच्या मुखातनं बाहेर निघत नाही तोपर्यंत आम्हालाही ते मंत्र म्हणण्याचा अधिकार असत नाही. असे मंत्रशास्त्रामध्ये सगळ्यात पहिलं असलेली ही अट आहे. झालं. मग आता अर्जुनानं पुन्हा त्यांना प्रतिप्रश्न असा केला की नेमकी मी हे व्रत कसं आणि कुठं करू.
मग महर्षी व्यासांनी सांगितलं की बाजूलाच इंद्रनील नावाचा एक पर्वत आहे, अत्यंत नयनरम्य असा प्रकारचा तो पर्वत आहे, तिथनं गंगा वाहते, तो तिथे जा, तिथं शिवाचं पार्थिव शिवलिंग तू स्थापन कर आणि या इंद्रव्रताची तू सुरुवात कर. तो विधी सर्व अर्जुनानं समजून घेतला आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हे अर्जुन स्वतः इंद्रनील पर्वताकडे एकट्याची आता अर्जुनाची स्वारी निघाली. आता शिबिकेत हे फक्त 5च जण राहिले, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव आणि द्रौपदी. हे 5च जण फक्त तिथं राहिले. आणि त्याच्या आठवणीमध्ये यांचा एक दिवस व्यतीत होत होता. इकडे अर्जुन निघाला इंद्रनील पर्वतावर निघायला. मध्यंतरी एका ठिकाणी एक यक्षराज त्यांना भेटला आणि त्या यक्षराजाची आणि अर्जुनाची चांगली मैत्री झाली. आणि त्याचा उपयोग पुढे असा झाला की त्या इंद्रनील पर्वतावरती जेवढे केवढे असुर होते, या सर्व असुरांची इत्यंभूत माहिती जी यांना अर्जुनाला दिली आणि पुढे अर्जुनानं त्यांचा वध केला. त्यामुळे आतापर्यंत हळूहळू तो इंद्रनील पर्वत जो याला अपरिचित होता तो आता यांना परिचित होऊ लागलेला आहे. आणि मग त्यांच्या असंही लक्षात आलं की आता इथे ध्यान करायला चांगली जागा आहे, आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. आणि मग व्यास मुनींनी सांगितलेल्या पद्धतीनं त्यांनी पार्थिव शिवलिंगाची तिथे स्थापना केली. आणि हे जो इंद्रव्रत यांना सांगितलेलं होतं त्या इंद्रव्रताला यांनी सुरुवात केली. मग आता इकडं पुन्हा काय झालं की एक दिवस पुन्हा व्यासांची स्वारी या द्वैतवनात आली. या द्वैतवनात आल्यानंतर त्यांनी बघितलं की आता एक भाऊ यांच्यातला कमी झालेला असल्या कारणाने सर्वात मोठं दुःख यांना त्याच्या वियोगाचं होत आहे. आणि म्हणून एक मोठं छान वाक्य त्यांनी त्यांना असं सांगितलं की हे बघ म्हणे, आपल्या प्रिय परिवारामध्ये कठीण प्रसंगात जर आपली प्रिय व्यक्ती जर आपल्या सोबत असेल तर त्या प्रसंगाचं काठिण्य हे बरचसं कमी होतं. पण त्याच कठीण प्रसंगामध्ये जर प्रिय व्यक्तीचा आपल्याला वियोग झाला तर मोठ्या मोठ्या धैर्यवंत पुरुषाचं सुद्धा गलित गात्र होतं. त्यामुळे तुम्ही आता एकच करा म्हणून, तुम्ही सर्वजण मिळून आहे त्या ठिकाणापासून तुम्ही भगवान शिवाची आराधनेला तुम्ही सुरुवात करा. तसाही तुम्ही श्रीकृष्णाचा धावा सर्वजण करतातच म्हणून, पण आता थोडंसं शिवाची सुद्धा तुम्ही आराधना करा. आणि इकडे याचं बिचाराचं तप चालू होतं. याचं इकडं अर्जुनाचं तप जे होतं ते अत्यंत खडतर, अत्यंत कठोर अशा प्रकारचं अर्जुनाचं मात्र इकडं तप हे चालू होतं. आणि धर्मराजाला मात्र सारखी अर्जुनाची आठवण येत होती. वडील बंधू, उद्या जर याला काही झालं तर मी आईला काय उत्तर देऊ, अशा एक प्रकारची अनामिक थोडीशी कुठेतरी, कारण अर्जुनाचं सामर्थ्य काय हे धर्मराजाला माहित होतं. त्यामुळे पण आता इकडे बंधुप्रेम आलं आणि इकडं बंधूवरची असलेली जबाबदारी आली. त्यामुळे थोडस हा सुद्धा आतल्या आत स्वतःला कोसत होता, दुःखी होत होता. आणि त्यानंतर झालं असं की त्यानंतर मग पुन्हा हा धर्मराज हा त्याच अरण्यातून थोडासा प्रवास करत असताना पुढच्या एका ठिकाणी जिथं व्यासमुनी थांबलेले होते तिथं हा पुन्हा गेला आणि व्यासांशी यानं पुन्हा एकदा चर्चा करायला सुरुवात केली की म्हणे, नेमकी जे चांगले वागतात त्यांच्याच वाट्याला दुःख का आणि नेमकी माझ्याच वाट्याला दुःख का आलं? आम्ही तर कधी अनितीनं वागलो नाही म्हणे, आम्ही तर कधी आमचा धर्म सोडला नाही म्हणे, पण आमच्याच बाबतीत असं काय झालं म्हणे की ज्यांच्याकडून आम्ही गुरुविद्या घेतली ते सुद्धा आज शत्रुपक्षामध्ये जाऊन थांबलेत म्हणे, ज्यांच्या मांडीवरचे आम्ही लहान मोठे झालो म्हणे ते भीष्म पितामह सुद्धा शत्रुपक्षात जाऊन बसलेत म्हणे. मग आमचा काय दोष? आम्ही कोणतं पाप केलं? आम्हाला ते दुःख का भोगावं लागलं? तेव्हा व्यासांनी त्यांची समजूत काढली, हे बघ म्हणे, दुःख भोगणाऱ्या जगात पहिला तू एकटाच नाहीयेस, तुझ्या अगोदरही म्हणे
निषद देशाचा राजा होऊन गेला म्हणे, ज्याचं नाव नल होतं म्हणे. त्यानंतर होऊन गेला म्हणे हरिश्चंद्र, त्याच्याही जीवनामध्ये मोठमोठं दुःख येऊन गेलं म्हणे. आणि त्यानंतर प्रभू श्रीराम, उद्या ज्यांना राज्याभिषेक होणार होता म्हणे, त्यांना आज रात्रीच कळालं की उद्या आपल्याला हे सर्व त्याग करून वनामध्ये जायचंय म्हणे. आणि म्हणे अशा प्रकारचे एवढे महान उदाहरण तुझ्या समोर असताना म्हणे तू कशाला घाबरतोस म्हणे. ईश्वराने सत्याच्या बाजूने असतो म्हणे, हे लक्षात ठेव. युद्ध जरी झालं तरी त्या युद्धात तुझाच विजय होईल, कारण सत्यमेव जयते, हे तू लक्षात ठेव म्हणे. अशा प्रकारचा बराचसा धीर व्यास ऋषींनी पुन्हा एकदा धर्मराजाला दिला. आणि मग हे सर्व भाषण ऐकल्यानंतर याच्याही चेहऱ्यावरती थोडीशी प्रसन्नता आली. व्यासमुनी असंही म्हणाले की मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्याला दुःख कमी असतं का? जन्मताच, जन्माच्या अगोदर मातेच्या गर्भामध्ये अनेक प्रकारचं दुःख होतं. त्यानंतर तो जेव्हा जन्मतो, तो कुमारावस्थेत असतो, तेव्हा क्रीडा करताना बराच वेळेस तो पडतो, झडतो, त्याला लागतं. कुठं गुडघे फुटतात, कुठं हात फुटतो, कुठं डोकं फुटतं, त्याच्यातून रक्त येतं, हे दुःख आहे. भर यवनामध्ये कामरूपी दुःख यानं माणसाचं जीवन व्यापलेलं आहे. आणि वार्धक्य काळात मात्र गलित गात्र होता. मन तर खूप ओढ घेत, पण गलित गात्र झालेले असल्यामुळे काही करता येत नाही. ती सुद्धा एक दुःखाचीच छटा असते. आणि त्यानंतर मेल्यानंतर मूर्ख माणसांना म्हणे नरकामध्ये जाऊन अनेक प्रकारचे दुःखही भोगावं लागतात. अशा प्रकारचं पूर्ण दुःख वर्णन व्यासांनी त्याला करून सांगितले. आणि तो म्हणे अजून मी तुला एक सांगतो, आणि या सर्व दुःखावरचा रामबाण जर काही असेल ना, तर तो म्हणजे शिवाचं ध्यान, शिवाचं जप, शिवाचं नामस्मरण करणं. आणि या शिवाचं नामस्मरण केल्यानं काय होतं? मग दुःख नष्ट होतं का? नाही 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 नाही, दुःख नष्ट होत नाही. पण त्या दुःखाची जी काही तीव्रता असते ती ईश्वराला भजल्यामुळे आपली कमी होऊन जाते. आणि आपल्या अंतःकरणात तो एक भाव, ती एक ज्योत, ती अंतःप्रेरणा सतत तेवत असते की माझा देव माझ्या पाठीशी, माझे गुरु माझ्या पाठीशी. आता है तूफान तो आने दो, कश्ती का खुदा खुद हाफिज है. आता है तूफान तो आने दो, कश्ती का खुदा खुद हाफिज है. मुमकिन तो नहीं इन मौजों के साथ बहता हुआ साहिल आया है. अशी शाश्वती त्या ईश्वर भक्ताला, त्या जीवननिष्ठ माणसाला असते. आणि म्हणून अशा प्रकारचं जीवनाचं एक तत्वज्ञान व्यासांनी त्या युधिष्ठिराला दिलं. आता इकडं अर्जुनाचं तप सुरू झालं. एका पायावरती उभं राहायचं, सूर्याकडे एकटक दृष्टी बघत राहायचं, आणि हे इंद्रव्रत जे आहे ते करत राहायचं. आणि झालंय असंच. हे तप करता 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 हळूहळू हळूहळू त्याच्या मुखकमलावरती एक तेज प्राप्त व्हायला लागलं. आणि या तेजाचा परिणाम असा झाला की त्याच्या शरीराभोवती जे वलय निर्माण झालं, त्या वलयाच्या सानिध्यामुळे म्हणा किंवा त्याच्या तपसामर्थ्यामुळे म्हणा, सर्व ब्रह्मांड दगदगीत व्हायला लागले. आणि म्हणून मग हे बाकीचे जेवता जेवढे आहेत या सर्व इंद्राकडे गेला. आणि इंद्राच्या त्यांनी कानावरती घातलं की सध्या एक कोणीतरी, तो ऋषी आहे का ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे हे कळत नाहीये म्हणे, पण एक जण इंद्रनील पर्वतावरती अत्यंत कठोर अशा प्रकारची तपश्चर्या करतोय म्हणे. देवेंद्र, तुम्ही जाऊन एकदा त्याची परीक्षा बघा. आणि मग तो चालल्या जातो. इंद्र तिथे चालल्या जातात. इंद्र जेव्हा तिथे जातात तेव्हा इंद्र त्याची सुरुवातीला परीक्षा बघतात की अरे म्हणे तू कशासाठी तप करतोय म्हणे. इंद्र जातात ते एका ब्राह्मणाच्या रूपात जातात. तू कशासाठी तप करतोय म्हणे काही नाही म्हणे, मला शिवाला प्राप्त करायचं. हो म्हणे, मग तुला शिवाला प्राप्त करायचं तर तू इंद्राचं काय बरं तू नामस्मरण करतोय म्हणे. आणि इंद्र काही तुला मंत्र देणार नाही म्हणे, तुला पाहिजे तर इंद्र हा फक्त तुला स्वर्ग सुख देऊ शकतो म्हणे.
पण इंद्र मंत्र वगैरे देणार नाही म्हणून. तर तेव्हा तो असं सांगतो की माझ्या गुरुनी मला असं सांगितलेलं आहे की तू इंद्राची तपश्चर्या कर, मग इंद्र तुला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश देतील. आणि अच्छा तुझ्या गुरुनी सांगितलं म्हणे, कोणी सांगितलं नाही म्हणे, मला व्यासांनी सांगितलं. आणि मग हे जेव्हा तो इंद्र ऐकतो तेव्हा तोही म्हणतो की यार छान तुझी गुरुनिष्ठा आहे, मी एवढ्या वेळेची तुझी परीक्षा पाहत होतो की कशाला करतोय, त्या शिवाची काबर उपासना करतो, शिवाकडे काय, तो स्वतः अमंगळ आहे, तो स्वतः भूतनाद आहे, तो स्वतः वस्त्रविहीन आहे, तो तुला काय देणार आहे. पण सुखासाठी आणि मोक्षासाठी मात्र म्हणे मला फक्त शिवमंत्राचा त्याच्याकडनं उपदेश घ्यायचा आहे. आणि मग असं जेव्हा तो इंद्राला सांगतो तेव्हा इंद्राला कळतं की हा सुद्धा आता याच्या सत्य संकल्पावरती दृढ आहे. असं म्हणून मग पुढं इंद्र त्याला शिवपंचाक्षराचा उपदेश करतात. झाला आता इंद्र निघून गेला, इंद्र निघून गेला. आता अजून दृढ व्रत करायचं, पुन्हा एका पायावरती उभं राहायचं, सूर्याकडे एकटक दृष्टीनं बघायचं आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप करत राहायचं. सौ झाली याची साधना. पण दुर्योधन गप्प बसणाऱ्यापैकी होता का? दुर्योधनाच्या कानापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या होत्या या सर्व गोष्टी दुर्योधनाच्या कानावरती जात होत्या. आणि म्हणून एक मूक दैत्य नावाचा एक दैत्य होता. या दैत्याला दुर्योधनानं अर्जुनावरती सोडलं. तू जा म्हणे, जिथं अर्जुन तपश्चर्या करतोय म्हणे त्याच्या तपश्चर्यात तू विघ्न आण म्हणे, नाही तर उद्या खरंच जर कधी भगवान शिवानं याला जर कधी दर्शन दिलं ना म्हणे मग पुढं आपलं काही खरं नाही म्हणे, आपल्याला युद्धामध्ये पराजयच प्राप्त करावा लागेल म्हणे. आणि तो त्याला असंही सांगतो की हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे म्हणे, त्यामुळे तू तुझ्या पूर्ण सामर्थ्याने तू जा म्हणे. आणि अर्जुनाला हवस तर उद्ध्वस्त करून लागला. मग तो मूक दैत्य काय करतो, एका सुकराचं, सुकर म्हणजे डुक्कर, एका बलाढ्याच्या डुकराचं तो रूप घेतो. आणि तो आता अर्जुन जिथे आहे तिथं जाण्याचा तो प्रयत्न करतोय, तो चाललाय. पण इकडं काय होतं, इकडं पुन्हा एकदा हे सर्व देवता मंडळी जी आहे ती कैलास पर्वतावरती जातात आणि भगवान शिवाला असं सांगतात की ते आता अर्जुनाचं तप जे आहे ना म्हणे हे ब्रह्मांड दग्ध करेल की काय माहित नाही म्हणे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन या गोष्टीचा काय तो छडा लावा म्हणे एकदा, की अर्जुनाला नेमकी काय हवं आहे. आणि म्हणून मग भगवान शिव सुद्धा मनोमन ठरवतात की आता थोडस आपण सुद्धा याची परीक्षा बघू. आणि मग ते एका किराताचं रूप ते घेतात. झालं आता इकडून हा सुकर येतोय, अत्यंत विशाल, अत्यंत महाकाय अशा प्रकारचा आहे की त्याच्या शरीराचा जरी स्पर्श एखाद्या महाकाय पर्वताला झाला तरी त्या पर्वताच्या ठिकऱ्या उडायच्या. त्याच्या श्वासोश्वासानं विशाल असे वृक्ष हे मुळासकट उन्मळून पडायचे. आणि इतक्या वेगानं, इतक्या त्वरेनं तो अर्जुनावरती चालून येत होता हा मूक नावाचा दैत्य. आणि त्याच वेळेस अर्जुनाला जसं एक कळालं की एक महापराक्रमी दैत्य आपल्यावरती चालून येतोय, त्याच वेळेस बरोबर यानं धनुष्याला बाण लावला, प्रत्यांच्या ओढली आणि एक बाण त्या सुकराकडे सोडला. नेमकी आता इथं दृश्य असं आहे, इकडे अर्जुन, मध्ये ते सुकर म्हणजे ते डुक्कर आणि इकडे किरात म्हणजे भगवान शिव. यांनी पण इकडून बाण सोडला आणि यांनी पण इकडून बाण सोडला. अर्जुनानं जो बाण सोडला तो त्याच्या तोंडाला भेदून त्याचं शरीर शेदून तो शेपटीकडून निघाला. आणि किरातानं जो बाण सोडला तो त्याच्या शेपटीकडून घुसून त्याच्या मुखातनं तो बाहेर पाडला. आणि त्यामुळे झालं असं की त्या किराताचा एक सेवक, एक भिल्लक हा पळत 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 तिथं आला. त्यानं बघितलं तोपर्यंत हा किरात जेव्हा गतप्राण झालेला होता तेव्हा तो त्याच्या मूळ स्वरूपामध्ये तो आलेला होता.
आणि त्यानं असं सांगितलं, अर्जुनही तोपर्यंत तिथं आला, त्यानं असं सांगितलं की यांना आमच्या राजानं मारलं म्हणून. ते किराताच्या सेवकांना सांगितलं. अर्जुन म्हण नाही म्हणे, हे सावज माझं आहे म्हणे, मी याचा वध केला म्हणे. असं काय म्हणतोस म्हणे. अरे म्हणे तू तर मोठा ढोंगी निघाला रे म्हणे. इकडं म्हणतो म्हणे मी तपश्चर्या करतो म्हणे, इकडं असं करतो म्हणे. हो म्हणे मी ढोंगी नाहीये म्हणे, मी क्षत्रिय आहे म्हणे. तपश्चर्या करायची तपश्चर्या करेल, पण तपश्चर्यामध्ये जर काही विघ्न आलं तर विघ्न निवारण टाकण्याचं सामर्थ्य सुद्धा माझ्यात आहे म्हणे. काय समजतोस म्हणे स्वतःला म्हणे. नाही म्हणे ही शिकार आमच्या राजाची, चल बोलव म्हणे तुझ्या राजाला म्हणे. बरोबर ना म्हणे, आमचा राजा एकटा नाहीये म्हणे, 10,000 सैन्य जण सोबत. अरे येऊ दे ना म्हणे, काय घाबरतो काय म्हणे. मी माझं नाव सुद्धा अर्जुन आहे म्हणे, मला सुद्धा नरपुंग म्हणतात म्हणे. चल येऊ दे म्हणे, कोण येतं मी पाहतो म्हणे. झालं, हा गेला तो किराताकडे, त्याच्या राजाकडे गेला. राजाला सांगितलं, अहो म्हणे तो तर फार मोठा पराक्रमी समजतोय म्हणे स्वतःला म्हणे. असं का म्हणे, ठीक आहे म्हणे, मग त्याला तुम्ही जाऊन सगळे धडा शिकवा म्हणे. आणि हे सर्वजण एकदम 10,000चे 10,000 सैन्य अर्जुनावरती चालून येतं. आता अर्जुन असतो युद्धकलेत अत्यंत निपुण. बरोबर तो एक बाण असा धनुष्याला लावतो, प्रत्यंच ओढतो, आणि त्या एका बाणातून 10,000 बाण बाहेर होतात, आणि त्या प्रत्येकाला लागून प्रत्येक जण तिथं मृत्युमुखी पडतो. आणि हे जेव्हा त्या किराताला समजतं तेव्हा तो किरात स्वतः येतो. आता त्या किरातातून अर्जुनाचं युद्ध चालू, अत्यंत घमासान अशा प्रकारचं युद्ध सुरू होतं. त्या दोघांचं युद्ध होतं, आणि दोघं जण शेवटी एकामेकाच्या धनुष्याला एकमेकाच्या बाणाने तोडून टाकतात. मग आता हे तर तुटलं, हे धनुष्य तर निघालं, मग पुढे काय करायचं, मग मुष्टी युद्ध. मग पुन्हा एकदा अर्जुनाचं आणि या किराताचं तिथं मुष्टी युद्ध सुरू झालं, ज्याला आजच्या काळात आपण बॉक्सिंग म्हणतो. त्यांची बॉक्सिंग सुरू झाली, मुष्टी युद्ध त्यांचं सुरू झालं. आणि हे युद्ध करत असताना एक एक वार अर्जुन नेमकी त्या किरातावरती घालत होता. अत्यंत कडक असं त्याचं शरीर, आणि तो त्या किरातावर, आणि तो किराताही तेवढा धष्टपुष्ट, तोही याच्यावरती हल्ला करायचा. पण अर्जुन मोठ्या चपळाईनं तो आलेला प्रहार हा चुकवायचा. आणि म्हणून की काय, थोड्याच वेळात तो किरात जो होता हा थोडासा आकाशात गेला, हा आकाशात वरती उडाला. त्याचबरोबर अर्जुन सुद्धा, आता तपश्चर्या वाढलेली होती, अर्जुन सुद्धा आकाशस्थ झाला. आणि तिथं दोघांचं युद्ध सुरू झालं. आणि एक असा जोराचा गुद्दा अर्जुनानं त्याला मारला, तो किरात खाली पडला. त्यानंतर अर्जुनानं त्याचे दोन्ही असे पाय पकडले, त्याला गरगर गरगर अर्जुन फिरवत होता. तितक्यात तो किरात त्याच्या मूळ स्वरूपामध्ये तो आला. भगवान शिव तेथे प्रकट झाले. जसं भगवान शिवाला अर्जुनानं बघितलं, अर्जुनानं लोटांगण घेतलं, देवा चुकलो, क्षमा करा हो म्हणे, मी अज्ञानी, मला माहित नव्हतं म्हणे, तुम्ही आलात म्हणे साक्षात म्हणे, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला म्हणे, तुम्ही सर्वेश्वर आहात म्हणे, तुम्ही विश्वाचं पालन पोषण करणारे आहात म्हणे, मी अज्ञानी म्हणे. जिथं वेदांना सुद्धा तुमचं रूप कळालं नाही, जिथं उपनिषदांना सुद्धा तुमचं रूप कळालं नाही, माझ्यासारख्या मूळमती अज्ञानी बालकाला तुमचं रूप कधी कळावं म्हणे देवा, मला क्षमा करा म्हणे, मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलेलो आहे म्हणे, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली म्हणे. ज्या देवाला मी भजत होतो, ज्या देवाला मी बिल्वपत्र वाहत होतो, ज्या देवाला मी सततम जलधारे या नावात जलाभिषेक मी करत होतो म्हणे, त्या शिवावरती मी हात उगारला. धिक्कार असो म्हणे माझ्या जीवनाचा, धिक्कार असो म्हणे माझ्या कुळाचा म्हणे, मी आता जगाला नाही, मी कोणालाच आता तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलेलं नाही म्हणे, देवा मला क्षमा करा, असं म्हणून तो रडत होता. आणि शिव हसत होते, शिव हसत होते. शिवानी मग त्याच्या पाठीवरती हात ठेवला, त्याला उभं केलं, आणि अर्जुन खरंच या विश्वामधला, या त्रैलोक्यामधला तूच एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. आणि म्हणून की काय, मी तुला आता एक माझ्याजवळचं नवीन अस्त्र मी तुला देणार आहे. आणि असं म्हणून भगवान शिवांनी हात केल्या गेल्या, पाशुपतास्त्र त्यांच्या हातामध्ये आलं, आणि त्यांनी ते घेतलं, त्या अर्जुनाला दिलं. त्या अस्त्राचा असलेला मंत्रविधी अर्जुनाकडून वधवून घेतला, त्याला ते मंत्र त्याला शिकवला. अनेक प्रकारचे उत्तम आणि शुभ अशा प्रकारचे आशीर्वाद भगवान शिवानी अर्जुनाला दिले. आणि तदनंतर भगवान शिव तिथने गुप्त झाले. आणि मग मोठ्या आनंदानं, मोठ्या हर्षोल्लासानं हा पुन्हा एकदा
या द्वैतवनात आला. द्वैतवनात आल्या आल्या सर्वात प्रथम यानं काय करावं? युधिष्ठिराच्या चरणी यानं नमस्कार केला, त्याला लोटांगण घातलं आणि सर्व घडलेले इत्यंभूत सर्व वृत्तांत युधिष्ठिराला सांगितला. आणि हे सांगत असताना सहज त्याचं लक्ष थोडंसं पाठीमागे गेलं. तिथं माझा द्वारकादास उभं होतं. स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथे उभे होते. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की तुझ्यावरती भगवान शिवाची कृपा आहे. आणि त्यांनी असाही आशीर्वाद दिला की जो कोणी हा अध्याय श्रद्धेनं पठन करेल त्याला मनोवांछित फल हे त्याला मिळेल. एवढं बोलून आजची कथा मी इथे समाप्त करतो. उद्या आपल्याला बघायचंय ते जालंधर आख्यान. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण